नमस्कार मित्रांनो, कोब आयर्लंडमधून तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आयर्लंडमध्ये मी आहे आणि आयर्लंडचे दोन पार्ट आहेत. एक आहे नॉर्थ, एक आहे साऊथ. साऊथ आयर्लंड जो आहे तो इंडिपेंडंट आहे. नॉर्थ आयर्लंड जो आहे तो पार्ट आहे UKचा. तर मी आज आहे इंडिपेंडंट आयर्लंडमध्ये आणि त्यांच्या एका सिटीमध्ये कॉबमध्ये. तर कॉबमध्ये आज आपण जाणार आहोत ह्या कॅथेड्रलमध्ये. खूप मोठं कॅथेड्रल आहे आणि खूप फेमस टुरिस्ट स्पॉट आहे. तर आपण आतमध्ये जाऊया, चेक करूया. अगदी कॅथेड्रलच्या समोरचा हा व्ह्यू आहे. हॅलो, गुड मॉर्निंग. हा एकदम, आणि हे कॅथेड्रल आहे, एक किल्ला आहे. अगदी 400-500 वर्षापूर्वीचं कॅथेड्रल आहे, म्हणून हे एवढं डोंगरावर आहे आणि म्हणून एवढे टुरिस्ट इकडे येतात. आज मी पण आलो आहे. तर माझ्या पाठी तुम्ही बघू शकतात, खूप मोठा आहे, भरपूर मोठा आहे. कॅमेरामध्ये फिट नाही होत एवढा मोठा आहे. आणि टुरिस्ट पण बघू शकतात केवढे आले तिकडे. आपण पण जाऊया. हे फ्रेममध्ये कॅप्चर पण होत नाही. तर कॅथेड्रलमध्ये जायचा हा रस्ता आहे. तर आपण आतमध्ये जाऊया. तर वरती याला दोन रस्ते आहेत. एक तिकडून आहे, एक इकडून आहे. तिकडून गेलं की तिकडून निघतात, तिकडून आलं की इकडून. सेमच आहे ऑलमोस्ट. तर चर्चच्या थोड्या बाजूला फिरूया आणि नंतर आतमध्ये जाऊया. खूप मोठा आहे. अकरा वाजले. समोर एक छोटंसं चॅपल पण आहे, पण बंद आहे. आणि आपण चेक करूया आतमध्ये बंद आहे की उघडं आहे.
टुरिस्ट पण येत आहेत बस भरून एकत्र बघण्यासाठी. अगदी सुंदर आणि भव्य असं कथेड्रल आहे. फोटोमध्ये पण येत नाही एवढं मोठं आहे. हे बघा कथेड्रलच्या समोर एक गार्डन आहे आणि तिकडे बघा काहीतरी इंडियासारखं दिसत आहे. कपडे बाहेर कच्चे सुकवायला घातले तिकडे. तर कथेड्रलमधून बाहेर पडलो आहे आणि आता थोडी सिटी आपण एक्सप्लोर करूया. तर टायटॅनिक जी शिप होती ती 1912 जेव्हा समुद्रामध्ये डुबली तेव्हा लास्ट इकडूनच निघालेली ती, कोबमधून निघालेली. आणि त्यामुळे कोबमध्ये तुम्ही टायटॅनिक शिपचं म्युझियम बघतील आणि एक गार्डन पण आहे. ते मी तुम्हाला पुढे गार्डन पण दाखवणार आहे. त्या साईडला एक गार्डन आहे आणि मी आता तिकडे जाणारच आहे. आता हे इकडे एक चायनीज रेस्टॉरंट आहे आणि मी तुम्हाला सांगितलं चायनीज लोक एवढी चायनातून बाहेर गेलेली आहेत आणि सगळी युरोप आणि अमेरिकामध्ये आलेली आहेत. त्यांचे बिझनेस चालू केले आहेत. त्यांच्याकडे भरपूर पैसा आलेला आहे आणि हा फिशिंग टाऊन असल्यामुळे छोट्या बोटी तुम्हाला खूप दिसतील इकडे समुद्राजवळ. इकडे इंडियन कम्युनिटी पण भरपूर आहे, पण ह्या साईडला नाही, साऊथ टाऊन आहे. पण डब्लिन म्हणजे त्यांच्या कॅपिटलमध्ये तुम्ही गेले आयर्लंडमध्ये तर इंडियन लोकांची कम्युनिटी खूप आहे तिकडे. बाकी हे त्यांचं सिटी सेंटर आहे. सिटी सेंटर म्हणजे त्यांचं फेमस एकदम सगळी शॉप्स वगैरे इकडे आहेत सिटी सेंटरमध्ये. आणि तुम्हाला सांगितलं मच्छीमारांच्या बोटी खूप दिसतील. ह्या छोटी छोटी त्यांच्या फिशरमॅन्स बोट आहेत मासे पकडण्यासाठी. तर आयर्लंडचा हा गाव फेमस आहे विस्की बनवण्यासाठी. विस्की इकडे वर्ल्ड फेमस आहे. जेमसन वगैरे इकडेच बनते आणि इकडची विस्की जी आहे ती ट्रिपल डिस्टिल असते. आता स्कॉच वगैरे कशी डबल डिस्टिल असते ती ट्रिपल डिस्टिल म्हणजे खूप चांगली असते, खूप स्मूथ असते. आता मागे मी तुम्हाला सांगितलेलं टायटॅनिकचं मेमोरियल गार्डन, हेच ते टायटॅनिकचं मेमोरियल गार्डन आहे जे जिकडे आता मी आलो आहे. म्हणजे जे लोक मेलेले तेव्हा त्यांच्यासाठी एक श्रद्धांजली आहे हे गार्डन. आणि हे समोर आता तुम्ही बघतील हेच अगदी समोर जे बघितलेलं ते आहे त्यांचं म्युझियम, टायटॅनिकचं म्युझियम. तर तुम्हाला सांगितलेलं मी टायटॅनिक इकडूनच निघालेली लास्ट आणि ती पुढे जाऊन जाणार होती न्यूयॉर्कसाठी. आणि हेच ते पोर्ट आहे जिकडून ती निघालेली. हे बघा हे जे बनवलेलं आहे हे त्यांचं म्युझियम आहे जे इकडे आहे ते. आणि ते तिकडे त्यांना सांगत आहेत, तेच इन्फॉर्मेशन देत आहे. तर इकडून निघाली ती आणि हा त्यांचा ब्रिज होता तेव्हाचा जुना. आणि इकडून निघून ती जात होती न्यूयॉर्कसाठी आणि ती आतमध्ये रस्त्यामध्ये डुबली. तर हाच तो ब्रिज आहे आणि हे त्याचं म्युझियम बनवलेलं आहे टायटॅनिकचं. आता मी तुम्हाला मागे म्हणालो जेमसन इकडेच बनते हे बघा. आता एक कोब मार्केट आहे इकडे छोटंसं, तिकडे आपण आतमध्ये जाऊया. आणि इकडे सगळे जे एज म्हणजे रिटायर झालेले लोक आहेत ते लोक हँडल करतात इकडे कोबचं हे मार्केट. क्वीन्स टाऊन बोलतात त्याला. तर आतमध्ये ह्या जागेचे सुविनियर्स भेटतात. परत एक कॅफे आहे छोटासा आणि कॉफी शॉप आहे तिकडे. केक, बिस्किट आणि कॉफी वगैरे सगळं भेटते. तर युरोपमध्ये सगळीकडे ना अमेरिकाचा झेंडा आहे. कशाला आहे याची काय स्टोरी आहे ते मला नाही माहिती. तर टायटॅनिकला 100 वर्ष झाली 2012ला म्हणून हा बिलबोर्ड बनवलेला आहे. आता वेळ आली आहे आजचा हा व्हिडिओ इकडेच थांबवायची. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक करा
आणि जर तुम्हाला वाटते की हा व्हिडिओ दुसरं कोणी बघावा तर त्यांच्याबरोबर शेअर नक्की करा. मी तुम्हाला भेटतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत काळजी घ्या. टेक केअर. बाय.